हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर वावा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लागतो विशेष संत संगी लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानकुळ पूर्व पुण्य जरी होती सानकुळ पुण्य जरी होते सानकुळ पूर्व पुण्य जरी होती सानकुळ अंतराय मुळ नुपजे तेथे अंतराय मुळ भजते अंतराय मुळ
उपजती भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा तरी नोहे धन पुत्र दारा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते तुका म्हणे हेची करावी मिरा तुका म्हणे हेची करावी मिरासी हेची करावी मिरा तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी द्यावा जीव बळी संतापासी द्यावा जीव पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजते अंतराय मुळ नुपजते अंतराय मुळ नुपजते रखुमाई डंबा रखुमाई रखुमाई जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जिथे जावे तेथे कपाळ सरीसे जिथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जिथे जावे तेथे कपाळ सरीसे जिथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ लाभतो विशेष संतास गे लाभतो विशेष संतास गे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मुळ नुपजते तेथे अंतराय मुळ उपजे जेथे थोडं पुढं सारखं पुरुष उपजे या थोडं पुढं उपजे महिला मंडळ. जेथे उपजे जेथे अंतराय मूळ अंतराया
अंतरायामुळ पूर्व पुण्य होती सानुकूळ होती सानुकूळ होती सानुकूळ विठोबा विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 ते कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजिते ते भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजिते ते तुका मने हेचे करावे मिरासी बळी संतापासी द्यावा जीव पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजिते ते समचरण सरोजम सांद्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानं तरुणतुलसीमाला कंदरं कैञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण सौंदर्य दुसरे चरण सौंदर्य तुमच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ अंतराय मूळ उपजेते ते प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा असून तुकोबराय अभंगामध्ये सांगतात मनुष्य आणि कर्म त्याचं प्रारब्ध हे दोन्ही वेगळं राहू शकत नाही. जीव आणि प्रारब्ध कर्म वेगळं राहू शकत नाही. तुकोबराय सांगतात जीव ज्या ज्या ठिकाणी जातो जेथे जावे तेथे जेथे म्हटलं का तेथे यत तदोर नित्य संबंध हा जेथे म्हटलं का तेथे येत असतं. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्ही जेथे जेथे जाता म्हणजे तुम्ही प्रपंच करा अथवा परमार्थ करा तुम्ही जेथे जेथे जाता तेथे तेथे तुमचं कपाळ कपाळ म्हणजे प्रारब्ध हे तुमच्या बरोबर आहे. प्रारब्धाला सोडून जीव कधी राहू शकत नाही. पहा ज्याप्रमाणे अग्नीची दाहकता अग्नीला सोडून कधी राहत नाही. पृथ्वीचा कठीणपणा त्याला सोडून राहत नाही. पाण्याची शीतता असेल त्याला सोडून राहत नाही. तसं तुकोबराय सांगतात जीव आणि कर्म दोन्ही वेगळं राहू शकत नाही. नव्हे नव्हे जीव होणं जन्माला येणं हा कर्माचाच एक परिपाक असतो. आणि म्हणून सुखाचा भोग झाला त्याचं नाव ते प्रारब्ध आणि दुःखाचा भोग झाला त्याचं नाव ते प्रारब्ध. तुम्ही स्वर्गात जा नरकात जा वैकुंठात जा सुख भोगा अथवा दुःख भोगा तुकोबराय सांगतात हे सगळं प्रारब्धाने असतं. मग प्रपंचातही 4 गोष्टी आणि परमार्थातही 4 गोष्टी मिळतात त्या प्रारब्धाने. पहा एखादा भक्ती करीत असेल एखादा परमार्थ करीत असेल एखाद्याला वैराग्य प्राप्त होत असेल हे सगळं प्रारब्धाने होतं. माझ्या सर्वजण लक्ष द्या. मग एखादा म्हणेल महाराज सगळं जर प्रारब्धानेच होतं मग प्रयत्न करायचेच नाही का. तर मनुष्य प्रयत्न त्या प्रयत्नाला प्रारब्धाची जोड असावी लागते. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि म्हणून जीवन जगत असताना तुकोबराय सांगतात असं सुखमय अथवा दुःखमय जीवन भोगत असताना संतांची कृपा जर झाली पूर्वपुण्य जर उदयाला आलं तर त्या पूर्वपुण्यामध्ये संतांच्या भेटीमध्ये परमार्थामध्ये येणारा जो अंतराय आहे तो दूर होतो. महाराज सांगतात पूर्वपुण्य जरी होती सानकुळ अंतराय मूळ नुपजेते ते. आणि मग 3ऱ्या चरणात तुकोबराय सांगतात मनुष्य जीवनातलं भाग्य काय आहे. मुलगा पत्नी बंगला गाडी नवे नवे हे नाही. तुकोबराय सांगतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा मग निकट वास बरा संतापै. संतांची संगती हे भाग्य आहे. आणि मग शेवटी सांगतात संतांची संगती एवढी महत्वाची आहे एवढी गरजेची आहे. मग तुम्हाला वतन करायचंच असेल मिरासी करायचीच असेल तर कोणती करा ही करा. तुकोबराय सांगतात तुका म्हणे हेची करावे मिरासी बळी संतापासे द्यावा जेवा पूर्वपुण्य जरी होती सानकूळ अंतराय मूळ नुपजेते ते. असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्रित जमलोय ते म्हणजे कैलासवासी सुखदेव अनाजी कानडे यांना आज या कुटुंबातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होतंय. शास्त्राच्या नियमाप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये काही विधी सांगितली काही सोहळा सांगितलाय त्याला आपण 16 संस्कार असं म्हणतो. मग त्या 16 संस्कारांपैकी काही संस्कार जन्माच्या पूर्वी काही जन्म झाल्यानंतर आणि काही मृत्यूनंतर असतात.
जन्माच्या पूर्वी जीवावर एक संस्कार केला जातो. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना सगळ्यांना? जन्माच्या पूर्वी एक सोहळा असतो. जीव जन्माला नाही आला, मातेच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ असताना 7 महिन्याचा जीव असताना एक संस्कार करतात. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये गर्भाधान संस्कार म्हणतात. आणि व्यवहारात काय म्हणतात? माता माऊल्यांना माहीत असेल काय म्हणतात मावशी? त्याला डोहाळे. बरोबर सांगितलं. मग जीव जन्माला येण्याच्या आधी गर्भाधान संस्कार, डोहाळे. जन्माला आल्यानंतर जातकर्म असेल, चुडाकरण असेल, केशोपन असेल, आणि 20, 22, 25 वर्षाचा जीव झाला आपण एक संस्कार करतो. त्याला काय म्हणतात? विवाह संस्कार. मृत्यूच्या प्रसंगी अंत्यविधी, 10 दिवसांनी दशक्रियाविधी, महिन्यानं मासिक श्राद्ध, वर्षानं असतं त्याला वर्षश्राद्ध. वर्षानुवर्ष काही मुलं आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता पुण्यस्मरण करतात. 2, 5, 10 ज्याला जेवढं शक्य ते सगळं करतात. त्या नियमाप्रमाणे आज या कुटुंबामध्ये यांच्या पाठीमागं त्यांचा एक मुलगा, एक मुलगी, 2 बहिणी, भाऊ, हा मोठा परिवार आहे. या संपूर्ण कुटुंबाने एकत्रित येऊन यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता त्यांच्या नावाने आज अंगठ्यानं 2-3 पाणी देणं असेल, भाताच्या गोळ्याचा पिंडदान असेल, गेलेल्या व्यक्तीच्या नावाने ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान हे सगळं करावंच लागतं. त्या नियमाप्रमाणे आज या कुटुंबामध्ये पाहिलं तर त्यांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नी स्वाती सुखदेव कानडे, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आहे गजानन आनाजी कानडे, त्याचप्रमाणे त्यांच्या 2 बहिणी आहेत हिराबाई भाऊसाहेब जाधव आणि अलका यशवंत डोळसे, मुलगा प्रणव व मुलगी प्रतीक्षा, त्याचप्रमाणे पुतणी आहेत ऋषिकेश आणि काजल आणि कोमल. या सर्वांनी एकत्रित येऊन त्यांच्या ऋणातून उतराय होण्याकरता हा सुंदर असा या ठिकाणी त्यांच्या ऋणातून उतराय होण्याचा कार्यक्रम, त्यातून ही कीर्तन रूपी सेवा आपल्या नियोजित वेळेमध्ये त्यांना या ठिकाणी आपल्याला ही तिलांजली समर्पित करायची आहे. ज्यांच्या निमित्ताने मला या ठिकाणी येण्याचा योग आला असे आमच्या गुरुकुलामध्ये यांचे विद्यार्थी आहेत नवनाथ भाऊ जाधव, त्यांचे मामाच होते. त्यांच्या नियोजनातून या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जमलेले सर्व श्रोते मंडळी, टाळकरी मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी, ज्यांची सुंदर अशी साथ आहे. गायनाला ज्यांनी पहिली चाल गायली आमचे मित्र युवा कीर्तनकार शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे दुसरे चंद्रकांतजी महाराज, त्याचप्रमाणे मृदुंगावर साथ करणारे आमच्या गुरुकुलातलेच विद्यार्थी आहेत कृष्णा महाराज, सर्व टाळकरी विनेकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. हे मस्तक हे पायावरी, जय हो. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात की मनुष्य आणि जीव, मनुष्य जीव हा प्रारब्ध कर्म सोडून कधीही राहू शकत नाही. जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये मग ते प्रारब्ध कर्म 3 प्रकारचं आहे. संचित असेल, क्रियमान असेल, प्रारब्ध असेल. पहा, जीवनामध्ये जीवन जगत असताना एखादा प्रारब्ध मानेल, एखादा मानणार नाही. काही माणसे म्हणतात आम्ही प्रारब्ध मानत नाही. सगळं जर प्रारब्धात असेल तसंच जर होईल तर मग काही म्हणतात ना, दे रे हरी, काही करायचंच नाही, आसन माझ्या प्रारब्धात तर भेटेन मला. तसं नाही. आता जे आपण करतो हे क्रियमान आहे, हे भोगायला पुढे येणार आहे. आणि आता जे भोगतोय हे मागं केलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. कारण पहा, मनुष्य जीव जन्माला येत असताना जन्म आपल्या हातामध्ये नाही आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. जन्मायचं कधी आपल्या हातामध्ये नाही आणि मरायचं कधी आपल्या हातामध्ये नाही. जन्मायचं कुठे आपल्या हातामध्ये नाही, मरायचं कुठे हे आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे पहा, जन्म घ्यायचा कुठे, मरायचं कुठे. जन्म घ्यायचा कधी आणि मरायचं कधी हे आपल्या हातामध्ये नाही. पण सांगू तुम्हाला, या दोन्हींच्या मध्ये जे अंतर मिळाले
मग कोणाला 10 वर्ष असेल, कोणाला 20 वर्ष असेल, कोणाला 40 वर्ष असेल, कोणाला 60 वर्ष, कोणाला 80 वर्ष जे आयुष्य मिळालंय ना, हे आयुष्य आता जगायचं कसं हे आपल्या हातात आहे. आता कर्म काय करायचे हे आपल्या हातात आहे. एखाद्याला जर वाटत असेल मला सुखाचा भोग पाहिजे, तर त्याने त्याच्या जीवनामध्ये चांगले कर्म केले तरच सुखाचा भोग भेटणार आहे. कारण साधा नियम आहे, जशी बी लावली तसंच फळ. आंब्याची जर बी लावली तर आंबे येतील, आणि बाभळीची बी लावली तर, आणि मग बाभळीची बी लावून जर एखादा आंब्याच्या फळाची अपेक्षा करीत असेल तर ते चुकीचं आहे. वाईट कर्म करून एखादा सुखाची अपेक्षा करीत असेल हे चुकीचं आहे. पहा, जीवाचा स्वभाव असा आहे, सुख जर झालं ना माझ्यामुळं झालं. जीवाचा स्वभाव सुख जर झालं ना माझ्यामुळं झालं, आणि दुःख जर झालं तर माझ्यामुळं झालं. हां, बरोबर आहे ना? ऐकताय तुम्ही? चुकताय ना? सुख झालं ते माझ्यामुळं आणि दुःख झालं दुसऱ्यामुळं. मग मुलगा असेल, पत्नी असेल, बंधू असेल, शेजारी असेल, मित्र असेल, गाव असेल, हे दुःख झालं दुसऱ्यामुळं, सुख झालं ते. पण सांगू तुम्हाला, माऊली सांगतात, अरे सुख होतं तेही तुझ्या कर्माने आणि दुःख होतं तेही तुझ्या कर्माने. माऊली असं म्हणतात, अगा कर्मी जै उरावे तै ती सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. माऊली सांगतात, केलेलं कर्म सुखाच्या आणि दुःखाच्या रूपाने भोगायला येत असतात. अरे साधा नेहमी आडाणी माणसं, अंगठे बादर माणसं, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, गावात जर बसले ना सहज बोलतात, अरे रामभाऊ जसं केलं ना तसं जैसी करणी वैसी. बरोबर आहे ना? एका गीतामध्ये खूप गोड वर्णन केलं, असं म्हटलंय, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. देह गरजे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर. त्याची भोग आले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, केले कर्म झाले, त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याचे 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 भोग आले. उपजले मेले ऐसे किती, 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 उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरा बलि जुटा, हरिमुखी गाता हरा बलि जुटा, हरिमुखी गाता हरा बलि जुटा, हरिमुखी गाता हरा बलि जुटा. हरिमुखी गाता बलि जुटा, हरिमुखी गाता बलि जुटा, हरिमुखी गाता बलि जुटा, हरिमुखी गाता बलि जुटा. महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, कित्येक आले कित्येक गेले. प्रारब्ध कर्म कधी कोणाला चुकलं नाही. मी तुम्हाला सांगितलं, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. या दोन्हींच्या मध्ये जे आयुष्य आहे ते जगायचं कसं. सुख पाहिजे असेल तर चांगलं कर्म करावंच लागेल. आणि म्हणून प्रारब्धाचा भोग, एखादा म्हणेल महाराज आम्ही मानत नाही,
केलं कर्म केले तर काही पण घडू शकतो, तो काही पण करू शकतो, पण सांगू त्या कर्माला प्रारब्धाची जोड लागते. नाहीतर प्रयत्नाने प्रत्येकाने सगळं काही शक्य केलं असतं, होत नाही. शाळेमध्ये जर 100 विद्यार्थी असेल तर सगळेच काही साहेब बनत नाही, सगळेच डॉक्टर बनत नाही. अभ्यास तर सगळेच करतात, प्रयत्न तर सगळेच करतात, पण त्याला भाग्याची जोड असावी लागते. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला मरण टाळता येत नाही. कारण जन्म म्हटला की मरण आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परे भ्रमेगा. पहा, एखाद्या कंपनीमध्ये एखादी वस्तू निर्माण झाली, एखादा पदार्थ तयार केला, तर त्याच्या उत्पादन तिथी येते, बरोबर. मला सांगा, ती उत्पादन तिथी टाकल्यानंतर तिची जी एक्सपायरी डेट असेल ती किती दिवसांनी टाकतात? 2 दिवसांनी, 4 दिवस? नाही नाही नाही, ज्या वेळेस तिची पहिली तारीख पडते त्याच वेळेस. मग जसा आपला जन्म ठरलाय त्याच दिवशी आपला मृत्यू कधी होणार, कसा होणार? मृत्यू आतापर्यंत कधी कोणाला टाळता आला? ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाही टाळता आला नाही. एखादा म्हणेल, महाराज आम्ही प्रारब्ध मानत नाही, आम्हाला जर आमचं प्रारब्ध जर माहीत असलं तर टाळता येईल. एखादा ज्ञानी असेल, जपी असेल, तपी असेल, पण सांगू तुम्हाला, ज्ञानी असला, जपी असला, तपी असला, संन्यासी असला आणि त्याला त्याचं प्रारब्ध माहीत जरी असलं तर टाळता येत. आता मी सांगितलं, एखाद्याला 10 वर्षांनी जायचंय, काय करेल तो? 10 वर्षांनी त्याचं कळालं, त्याला थांबता येईल? त्याला नाही थांबता. अरे, ज्याने मरण टाळण्याकरता प्रयत्न केले त्यांनाही थांबता नाही आलं. हिरण्यकश्यपूने प्रयत्न केले, कशा करता? मरण टाळण्याकरता. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, वरमगृही माग, तुला काय मागायचं माग. ब्रह्मदेवाकडे मागितलं, मला अमरत्व प्राप्त करा. ब्रह्मदेव म्हटला, तुझा रॉंग नंबर लागला, जी गोष्ट माझ्याकडेच नाही ती तुला कशी भेटणार? इथं मलाच मारावं लागतं, तर तू कसा जगणार? ब्रह्मदेवला हिरण्यकश्यपू म्हटला, मी तर तपश्चर्या केली, मला तर तुम्हाला द्यावं लागेल, माग ना, तुला काय मागायचं ते माग. त्याने वर मागितले. किती वर मागितले? मला आत मरण नको, मला बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्राकून नको, अस्त्राकून नको, मनुष्याकून नको, प्राण्याकून नको, सगळे वर मागून घेतले. तरी शेवटी त्याला जावंच. सगळं उदाहरण सांगून वेळ घेणार नाही, जावं लागतं. मरण टाळण्याकरता प्रयत्न केले तरी जावंच. गरुडाने गरुडाच्या आईचं मरण टाळण्याकरता प्रयत्न केले का सोपं होण्याकरता केले? हा, टाळण्याकरता जे प्रयत्न केले ना ते मरण्याकरता सोपे झाले, बरोबर. यम म्हटला, मी विचार करत होतो, एवढ्या लांब गुहेमध्ये याच्या आईला कोण घेऊन, बरोबर. म्हणजे जे प्रयत्न वाचण्याकरता केले ते मरणाकरता सोपे झाले. हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे, गरुडाच्या आईचं उदाहरण आहे, जन्मेजय राजाचं उदाहरण आहे. जन्मेजय राजाला 1 नाही 2 नाही 18 प्रकारचे कोड होतील असं कळालं. कोड न होण्याकरता काय करायचं तेही सांगितलं, तरी त्याला कोड झाले. रावणाचं उदाहरण, रावण सर्वसाधारण नव्हता. रावणासारखा ज्ञानी पंडित, किती हुशार रावण. रावणाने जे स्तोत्र लिहिले ना ते आपल्या सर्वसामान्याला वाचता पण येत वाचता नाही. त्याची संहिता घ्यावा लागते. म्हणजे ज्याचं झालंय, ज्याचं पाठ आहे त्याच्याकडून म्हणून घ्यायचं, आपण त्याच्या मागं म्हणायचं, तेव्हा ते म्हणता. एवढं सोपं नाही. आणि मग एवढं अवघड, एवढा ज्ञानी, एवढा तपी रावण, पण त्या रावणालाही थांबता आलं का? तुम्हाला उदाहरण सांगतो. रावणाने मरण टाळण्याकरता प्रयत्न केले. विठाल विठाल ऐका, रावणाने त्याच्या तपाच्या सामर्थ्याने, त्याच्या बळाच्या सामर्थ्याने सर्व देव बंदीखान्यात घातले, बरोबर. नुसते बंदीखान्यात घातल्याने त्यांना कामं वाटून दिले, प्रत्येकाकडे कामं दिली. त्याच्यामध्ये ती 6वी माता एक होती, तिच्याकडे एक काम होतं. रावण झोपायला लागला की त्याचे पाय दाबायचे. सगळेजण लक्ष द्या. मरण माहीत असलं तरी टाळता येत नाही. रावणाने प्रयत्न केले वाचण्याकरता. ती 6वी माता एके दिवशी पाय दाबत होती. रावणाला काय झोप लागेना आणि तिला जायचं होतं एका ठिकाणी. तिच्या काय काम असतं 6वी का? भगवान विष्णूने तिला काम दिलेलं होतं. काय काम असतं 6वीचं? एखादं बाळ जन्माला आलं का 5च्या दिवशी जायचं, त्याचं भविष्य लिहायचं आणि यायचं. त्या दिवशी तिला जायचं होतं. रावण तर काय झोपेना, जाता येईना, काय करायचं. पण तेवढ्यात तिनं पाहिलं रावणाला डुकला लागलाय, आपलं टपक्यात जाऊ आणि आपलं काम उरकून येऊ. म्हणून रावण झोपलेला पाहिला आणि ती गेली, तिचं काम उरकलं, आली. पण आली तर पाहते तर रावण उठून बसलेला, डोळे लाल बबूल झालेले. कुठं गेली न सांगता गेली, मला माहित नाही, तुझं काम सोडून कुठं गेली. घाबरली.
हात जोडले, क्षमा करा, तुम्ही जसे मला काम दिलेलं आहे तसं आणखीन माझे एक स्वामी आहे, देव आहे, देवाने मला एक काम दिलेलं आणि ते काम करण्याकरता. काय काम? काय नाही, एखादं बाळ जन्माला आलं का पाचीच्या दिवशी जायचं, त्याचं भविष्य लिहायचं. असं कोणी कोणाला सांगितलं? सटवी मातेने रावणाला. तेवढं ऐकल्यानंतर रावण म्हटला, मग माझं भविष्य तूच लिहिलं का? सटवी माता म्हटली, तुमचं भविष्य नाही, तुमच्या बापाचंही भविष्य. हा, नुसतं तुमचंच नाही, मग तुमच्या बापाचंही भविष्य मीच लिहिलं. असं? मग माझं भविष्य काय सांग? माझा मृत्यू कधी ते सांग, माझा मृत्यू कोणाच्या हातून ते सांग. सटवी माता म्हटली, माझं भविष्य लिहिण्याचं काम आहे, सांगायचं काम माझं. सांगते का? शस्त्र काढलं, घाबरली. ती म्हटली सांगते म्हणे. पण जरी सांगितलं तर तुम्हाला थांबता येणार, तू सांग. तिनं सांगितलं, तुमचा मृत्यू कधी, कोणापासून? ऐका, आता अजराजा राज्य करतोय अयोध्येमध्ये, अजराजा राज्य करतोय. सर्वजण लक्ष देऊन ऐका. आता अजराजा राज्य करतोय, त्याच्या पोटी दशरथ राजा जन्माला येईल, त्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येतील, त्यांचा राज्याभिषेक ठरेल. आदल्या दिवशी सगळं बदलून जाईल. राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासाला जावं लागेल. नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तो तुम्ही सीते मातेचं हरण करून तिला घेऊन येणार, प्रभू रामचंद्र येतील, तुम्हाला मारतील, त्यावेळेस तुमचा वध होणार. असं रावण म्हटलं, आता राज्य कोण करताय? कोण करताय? अजराज. त्याच्या पोटी दशरथ राजा, त्याच्या पोटी प्रभू रामचंद्र येणार ना. आता जाऊ अयोध्येवरती स्वारी करू, अजराजाला संपून टाकू. अजराजाच नाही राहिला, दशरथ राजा. दशरथ राजाने प्रभू, म्हणजे आपण कधी मारणारच? कोण म्हणताय? रावण. सगळं झालं, अयोध्येवरती स्वारी केली, पण अजराजा सर्वसाधारण राजा नव्हता, सूर्यवंशातला राजा होता, मोठा पराक्रमी होता, वीर होता. तो काय रावणाला ऐके नाही. ब्रह्मदेव आला, रावणाला म्हटला, का त्याच्याशी युद्ध करतोय, का विनाकारण त्याला त्याच्याशी युद्ध करतो, तो तुला आटपणार असं? मग त्याचा मृत्यू कसा आहे ते मला सांगा, त्याला मला संपवायचं. ब्रह्मदेवाने रावणाला सांगितलं, ऐक, तुला जर त्याला संपवायचं असेल तर एक काम कर, यमपुरीमध्ये जा. शिवमहापुराणामध्ये आलेली कथा आहे, सर्वजण लक्ष देऊन ऐका. यमपुरीमध्ये जा, तिथे एक मोठा दरवाजा आहे, तो दरवाजा उघडला की इकडं अजराजा मरून पडेल. काय सांगितलं? यमपुरीमध्ये जा, एक मोठा दरवाजा दिसेल, तो दरवाजा उघड. दरवाजा उघडला की अजराजा, सोपं सांगितलं म्हणजे उगाच लढत बसलो म्हणे मी. गेला यमपुरीमध्ये, मोठा दरवाजा सापडला, लोटला, हल्ला नाही. जोरात लोटला, हल्ला नाही. शेवटी पायाने जोरात लात मारली, हल्ला तर नाही दरवाजा, पण आतून इतका मोठा जोरात आरडण्याचा आवाज आला. घाबरला, अरे कोण आहेस, का ओरडतोस? आतून आवाज आला, तू कोण आहेस? दरवाजाला लात मारू नको, दरवाजाला हलू नको, दरवाजा उघडणार नाही. का नाही उघडणार? अरे या दरवाजाला आतल्या बाजूनी 2 सुळं आहेत. काय आहेत? 2 सुळं आहेत, आणि ते सुळं बरोबर माझ्या डोळ्यावरती आहेत. दरवाजा हल्ला की ती सुळं काय होतात? हा, बोला ना, बोला ना, काय होतं? सुळं माझ्या डोळ्यात खूप असतात, मला खूप त्रास होतो, दरवाजा हलू नको, दरवाजा उघडणार नाही. अरे पण तुला इथं उभं का केलं? रावण विचारतो, तुला इथं उभं का केलं? तुला उभं कोणी केलं? इथं उभं किती दिवस राहणार आहे? मला हा दरवाजा उघडायचा, सांग बरं, तू कोण आहेस? तुझी इथून सुटका कधी ते सांग. आतून सांगितलं, मी इथं उभा काय ते सांगतो, माझी सुटका कधी ते पण सांगतो. ऐक, मला इथं उभं का केलंय? मी सर्वसाधारण गुन्हा केलेला नाही, मी मोठा अपराधी आहे. काय अपराधी आहे? मी भगवान शिवजीचा मोठा भक्त होतो. माझ्याकडे भगवान शिवजीने एक काम दिलं होतं. काय? कुणी गेलं की त्याचं भस्म घेऊन यायचं आणि मला द्यायचं. कारण भगवान शिवजी काय लावतात? गोपीचंदन आणि बुक्का लावतात, नाही ना? भस्म घेऊन यायचं, त्याच्याकडे भस्माचं काम होतं. जायचा, भस्म घेऊन यायचा. काही दिवसांनी लोक मरायची कमी झाली. भगवान शिवजीला सांगितलं, कुणी मरा ना, मी भस्म कसं आणू? भगवान शिवजी म्हटले, तुला एक वर देतो म्हणे. काय देतो? वर. ज्याच्या कोणाच्या डोक्यात हात ठेवशील त्याचं भस्म होईल, मग मला भस्म घेऊन येत जाय. पण ऐक, चांगल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा. जे वाईट आहे, त्रास देतात, नास्तिक आहेत, अशांच्या डोक्यावर हात ठेवायचा. चालन म्हणे. मग तो जायचा, शोधायचा. कोणाला? वाईट माणसं शोधायचा. पण त्याला वाईट माणसं सापडत नसायची. जशी आता चांगली सापडत
हा नाही, जशी आता चांगली सापडत नाही तशी तेव्हा वाईट सापडत. कधी मध्ये एखादा सापडायचा, भस्म घेऊन जायचा, काही दिवसांनी तो म्हटला जो भेटेन त्याच्या हातावर हात ठेवत जाऊ, भस्म घेऊन जात जाऊ. एके दिवशी चांगली माणसं संपायला लागली सगळी. नारद महर्षी म्हटले काहीतरी करावं लागेल. कळीला विजय नारदाने युक्ती केली. काय युक्ती केली नारदाने? त्या भस्मासुराकडे गेला आणि सांगितले एक काम कर, काय हे भस्म गोळा करीत बसला, एवढा मोठा वर तुला दिलाय, एक काम कर ना म्हणे. काय कर? त्या भगवान शिवजीच्या डोक्यावरच हात ठेव, त्याचं एकदा भस्म झालं की परत तुला भस्म आणायचं काम नाही, कैलासाचं राज्य भेटेल, सुंदर पार्वती सारखी पत्नी भेटेल. असं पटलं त्याला. चालला तो. दुसऱ्या दिवशी गेला. भगवान शिवजीने पाहिला आपला भक्त आलाय, पण आज हातामध्ये भस्म नाही. भस्म तर नाहीच नाही, पण आपल्या भक्ताची चालही बदललेली दिसते. लांबून येताना दिसते, आज चालही बदललेली दिसते, भस्मही नाही, वरच्या 2-3 गुंड्या जरा उघड्या दिसत आहेत. काय भानगडे? भगवान शिवजीने अंतर्दृष्टीने पाहिलं. भगवान शिवजी म्हटले आपला मंत्र उलटला, आपला मंत्र उलटला. भगवान शिवजी पळाले. भगवान विष्णूचा धावा केला. भगवान विष्णू म्हटले हा भगवान शिवजी कोणाला काही वर देतो, संकट आले का मला बोलवतो, प्रत्येक वेळेस मला मध्ये जावं लागतं. मग भगवान विष्णू आले. तसे आले नाही, विश्वमोहिनीचा अवतार धारण केला आणि आले. सांगतोय कशा करता? रावणाने मरण टाळण्याकरता प्रयत्न केले, विश्वमोहिनीचा अवतार धारण केला, मध्ये आला. पुढे भगवान शिवजी पळतायत, पाठीमागे भस्मासूर येतोय, मध्ये भगवान विष्णू मोहिनीचं रूप धारण घेऊन आले. इतकी सुंदर स्त्री पाहिली, विश्वमोहिनी पाहिली, आणि भस्मासूर जागेवर थांबला. कोण आहेस, कुठून आलीस? सांगितलं मी अप्सरा आहे स्वर्गातली. इकडे काय? मी माझ्या करता सुंदर वर शोधते. सर्व लक्ष देऊन ऐका. मी माझ्या करता सुंदर वर शोधते. वर शोधते? मग मी आहे ना म्हणे. कोण म्हणतं? भस्मासूर. मी आहे ना म्हणे. तो आहे, पण माझी एक अट आहे म्हणे. विश्वमोहिनी काय म्हटली? माझी एक अट आहे. काय अट आहे मला सांग? मी ज्याच्याशी लग्न करणार आहे, कोणाशी? जो माझ्यासारखा सुंदर नृत्य करील, मी त्याच्याशीच लग्न करणार. नृत्य करायचं, नाचायचं, एवढं काय अवघड आहे? नाचायचंच ना. आणि नाचणं कोणाला चुकलंय? नाचणं कोणाला? प्रत्येकाला नाचावंच लागतं. फक्त एवढंच का मला लग्नाच्या आधी नाचायचंय, बाकीचे हा होय शिवाजी महाराज? नाचायचं कुठं चुकतंय? भस्मासूर म्हटलं मला आधी नाचायचंय ना, ठीक आहे नाचतो म्हणे. नाचायला सुरुवात केली. 5-10 मिनिटं विश्वमोहिनीने त्याला चांगलं नाचून दिलं. नाचता नाचता विश्वमोहिनीने आपले हात फिरवायला सुरुवात केली. हात कमरेवरती आणला, त्याने कमरावरती ठेवला. हात खांद्यावरती आणला, त्याने हात खांद्यावरती ठेवला. हात असा डोक्यावरून फिरवला, त्याने फिरवला, आणि जसा फिरवला तिला डोक्यावरती ठेवला, आणि जसा डोक्यावरती ठेवला ना, भस्म झालं, संपलं. हे कोण कोणाला सांगत होतं? त्या यमपुरीमध्ये रावणाला तो आतमधला भस्मासूर सांगत होता. असा मी भगवान शिवजीचा मोठा अपराधी आहे, मोठं माझं पातक घडलेलं आहे, आणि म्हणून मला इथं उभं केलेलं. अरे तू कोण आहेस ते कळालं, इथं उभं का आहेस ते पण कळालं, पण मला सांग तुझी सुटका कधी आहे? तो म्हटला सांगतो ना म्हणे. माझी सुटका कधी आहे? माझी सुटका कधी होणार सांगतो. माझ्यासारखाच एक शिवजीचा मूर्ख भक्त आहे म्हणे, त्याचं नाव आहे रावण. कोण सांगतंय? माझ्यासारखा शिवजीचा एक मूर्ख भक्त आहे, त्याचं नाव आहे रावण. आता अयोध्येमध्ये अजराज्य राज्य करतोय. त्याच्या पोटी दशरथ राजा जन्माला येईल, त्याच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येतील, आणि ते प्रभू रामचंद्र राज्याभिषेक होण्याच्या आदल्या दिवशी वनवासाला जातील ना, त्या कालामध्ये नाशिकमध्ये पंचवटीमध्ये तो रावण जाईल, सीतेचं हरण करेन, तिला पळून घेऊन जाईल. प्रभू रामचंद्र वानर सेरा घेऊन जातील, त्या रावणाला मारतील. तो रावण इथं येऊन उभं राहील, आणि माझी नाही कळालं? तो रावण इथं येईल तेव्हा माझी सुटका. रावण म्हटलं हे तर सगळं आधीच ठरलंय. हा म्हणजे आता प्रारब्ध माहीत असलं, भविष्य माहीत असलं तरी सुटका होणार. म्हणून तुकोबाराय सांगतात, जीवाने काही केलं, ज्ञानी असला, जपी असला, तपी असला, संन्यासी असला, तर प्रारब्धाने आतापर्यंत कोणालाही सोडलं नाही. म्हणून महाराज सांगतात, तुम्ही जेथे जेथे जाता तेथे तुमचं प्रारब्ध तुमच्या बरोबर आहे. अभंगाचं प्रथम. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे,
तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे जेथे जावे तेथे कपाळ सरीसे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ 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 जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष सत्संग लाभतो विशेष सत्संग लाभतो विशेष सत्संग जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष जड संगे विशेष सत्संगे संगे लाभतो विशेष सत्संगे संगे संगे